नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालटशा आपण सर्वांचे ऍडव्हान्स अकाउंटिंगच्या लेक्चर मध्ये स्वागत करतो. एम आय ऑडिबल टू ऑल? माझा आवाज येतोय सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Okay. So all of you know that we have already finished the syllabus of our term 1 for the advanced accounting. सर्वांना तुम्हाला माहीतच आहे की आपल्या ऍडव्हान्स अकाउंटिंग या विषयाच्या टर्म 1 म्हणजे पहिली जी टर्म होती त्याचा सिलेबस आपण फिनिश केलेला आहे, संपवलेला आहे. थोडक्यात आपण पहिल्या टर्म मध्ये कुठले युनिट बघितले होते ते आपण या ठिकाणी एकदा परत जाणून घेऊयात. सो first of all, we have studied the unit number 1 of our syllabus. It is accounting standards and financial reporting. सर्वप्रथम आपण आपल्या या सिलेबस मध्ये ऍडव्हान्स अकाउंटिंगच्या टर्म 1 मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड अँड फायनान्शियल रिपोर्टिंग हे जे युनिट क्रमांक 1 होतं याचा आपण अभ्यास केला. अंडर दॅट वी हॅव डिस्कस द व्हेरियस अकाउंटिंग स्टँडर्ड, accounting standard 3, accounting standard 7, accounting standard 12, accounting standard 15, accounting standard 17 to accounting standard 25. ओके, हे सर्व अकाउंटिंग स्टँडर्ड आपण या युनिट मध्ये अभ्यासले होते. ओके, दिस युनिट इज टोटली थेरॉटिकल युनिट. देर विल बी नो प्रॉब्लेम ऑन दिस युनिट. हे जे युनिट आहे युनिट क्रमांक 1 ते संपूर्णतः थेरी युनिट आहे. यावर कुठल्याही प्रकारचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा नाही. म्हणजे जेवढे काही मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासले आहेत ते सर्व मुद्दे फक्त तुम्हाला थेअरीच्या दृष्टीने लक्षात ठेवणं हे आवश्यक आहे. ओके, देन युनिट नंबर 2 इन द टर्म 1 वी स्टडीड अबाउट फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनीज. त्यानंतर युनिट क्रमांक 2 चा जो आपण अभ्यास केला तो कशाही संदर्भात होता तर फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनीज याचा अभ्यास आपण युनिट क्रमांक 2 मध्ये केला होता. ओके, अंडर दॅट वी हॅव डिस्कस द मिनिंग ऑफ द बँकिंग कंपनी, वी हॅव डिस्कस द व्हेरियस फीचर्स ऑफ द बँकिंग कंपनी, what is the non-performing asset that we have also discussed, and the most important thing that we discussed how to prepare the final accounts of the banking company. त्यानंतर युनिट क्रमांक 2 जे आपण अभ्यासलं त्यामध्ये बँकिंग कंपनीचं मिनिंग आपण समजून घेतलं. त्यानंतर बँकिंग कंपनीचे वैशिष्ट्य काय आहेत ते सुद्धा आपण समजून घेतले होते. त्यानंतर नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे काय, बँकिंग कंपनीशी संदर्भात नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे काय याचा सुद्धा अभ्यास आपण केला होता. आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर बँकिंग कंपनीचे फायनल अकाउंट हे कसे तयार करायचे आहेत याचा अभ्यास आपण केला. शेड्यूल्स आपण या ठिकाणी बघितले की ज्या शेड्यूल्सला अनुसरून आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे तयार करायचं आहे हे आपण अभ्यासलं होतं बँकिंग कंपनीच्या फायनल अकाउंटच्या संदर्भात. आणि या युनिटवर आपण प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह केलेले आहेत. या युनिटवर आपल्याला परीक्षेत प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण युनिट क्रमांक 2 फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनीचा अभ्यास आपण केला. ओके, देन इन द थर्ड युनिट वी हॅव स्टडीड अबाउट द इन्शुरन्स क्लेम अकाउंट. तिसरं युनिट जे आपण बघितलं आपल्या सिलेबसच्या संदर्भात टर्म 1 मध्ये ते होतं इन्शुरन्स क्लेम अकाउंट. यामध्ये फक्त 2 पद्धती आपल्याला अभ्यासायच्या आहेत. ती आहे क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक आणि क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. या दोघं पद्धतीचा अभ्यास आपण या युनिट मध्ये केला होता. ओके, की क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक म्हणजे काय, लॉस ऑफ स्टॉक पद्धती काय आहे, त्यामध्ये प्रोसिजर कशी आहे इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करण्याची, ती संपूर्ण प्रोसिजर आपण त्या ठिकाणी समजून घेतली होती. आणि त्याच प्रकारे क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट यामध्ये कशा प्रकारे लॉस ऑफ प्रॉफिटचा क्लेम कॅल्क्युलेट करायचा आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलेलं होतं. त्यावरचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सुद्धा आपण सॉल्व्ह केले होते युनिट क्रमांक 3 मध्ये. आणि त्यानंतर टर्म 1 मधलं शेवटचं युनिट नंबर 4 इट इज द फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलं होतं. तर कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये प्रामुख्याने आपण 2 प्रकार त्या ठिकाणी समजून घेतले, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी. ओके, आणि याच्या संदर्भात प्रोसिजर काय आहे फायनल अकाउंट तयार करण्याची, त्या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचा प्रोफार्मा आपण बघितला आणि मग त्यानुसार आपण त्या संदर्भातले प्रॉब्लेम हे सॉल्व्ह केले होते. तर अशा प्रकारे युनिट क्रमांक 1
2, 3 आणि 4 चा अभ्यास आपण टर्म नंबर 1 मध्ये पूर्ण केलेला आहे. ओके, सो इन दिस वे these 4 units we have completed in the term 1. ओके, याबद्दल कुणाला काही शंका आहे? यानंतर आपण टर्म सेकंडचा सिलेबस बघणार आहोत, पण तत्पूर्वी जर कुणाला काही शंका असेल तर कृपया तुम्ही अनम्यूट करू शकता आणि विचारू शकता. इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग द सेम. डू यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग द एनीथिंग रिलेटेड टू दिस? इफ यू हॅव यू कॅन अनम्यूट. सर माझे असाइनमेंट 2 राहिले होत्या सबमिट करायच्या. असाइनमेंट या मुद्द्यावर आपण नंतर येणार आहोत. सपना सिंह कृपया अनम्यूट करा स्वतःला. सपना सिंह मेरी आवाज सुनाई दे रही है? सपना सिंह आप अपनी स्क्रीन शेयर किया है, अपने स्क्रीन बंद करो अपना. हर वक्त जब लेक्चर में ज्वाइन होती हो आप स्क्रीन शेयर करती हो. सपना सिंह हिंदी, मराठी, गुजराती, तमिली, बंगाली कौन सा लैंग्वेज आता है बताओ, उस लैंग्वेज में बात करता हूं मैं. जस्ट अ मिनिट स्टुडंट. आपण असाइनमेंट कडे सुद्धा येणार आहोत, त्याच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे इन्फॉर्मेशन. तत्पूर्वी आपण सिलेबस संदर्भात बघूयात. एनी डाऊट, एनी डिफिकल्टी रिगार्डिंग द सिलेबस? No, sir. Okay. Everything, all of you have understood very well? Yes, sir. Okay. Now we are going to discuss the syllabus of the term second. दुसऱ्या टर्मचा सिलेबस आपण बघूयात. Just a minute. I am sharing my screen. या ठिकाणी मी परत सांगू इच्छितो, सपना सिंग नावाची जी विद्यार्थिनी आहे, ज्या वेळेस या विद्यार्थिनीने लेक्चर आपलं जॉईन केलेले आहे त्यावेळेस ती स्वतःची स्क्रीन प्रेझेंट करते. त्यामुळे यापुढे जे अकाउंटचे लेक्चर होतील किंवा टॅक्सेशनचे लेक्चर होतील तर सपना सिंग या विद्यार्थिनीला कधीही लेक्चरसाठी जॉईन करून घेण्यात येणार नाही. जर कोणी तिची मैत्रीण असेल तर तिला इन्फॉर्म करा, माझ्या कुठल्याही लेक्चरला, ऑनलाईन लेक्चरला यापुढे सपना सिंग नावाच्या विद्यार्थिनीला मी जॉईन करून घेणार नाही. ओके, नाउ वी आर गोइंग टू डिस्कस द सिलेबस ऑफ द टर्म सेकंड. या ठिकाणी आपण टर्म 1 कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आता टर्म सेकंडचा सिलेबस आपण बघूयात की टर्म सेकंड मध्ये आपल्याला कुठल्या युनिटचे अभ्यास करायचा आहे. ओके, सो इन द टर्म नंबर सेकंड द फर्स्ट युनिट दॅट वी हॅव टू स्टडी. दुसऱ्या टर्म मध्ये आपल्याला पहिलं युनिट जे अभ्यासायचं आहे दॅट इज कम्प्युटराइज अकाउंटिंग प्रॅक्टिसेस, अँड इन दॅट वी हॅव टू स्टडी ओव्हरव्ह्यू अँड इव्हॉल्युशन ऑफ जीएसटी. ओके, कम्प्युटराइज अकाउंटिंग प्रॅक्टिसेस या पहिल्या युनिटचा म्हणजे युनिट क्रमांक 5 चा अभ्यास आपण टर्म सेकंड मध्ये प्रथमतः करणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे? ओव्हरव्ह्यू अँड इव्हॉल्युशन ऑफ जीएसटी. म्हणजे जीएसटी म्हणजे काय, जीएसटीची निर्मिती ही कशी झालेली आहे आणि जीएसटी मध्ये कुठल्या प्रकारच्या कन्सेप्ट त्या ठिकाणी समाविष्ट आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आपण या पहिल्या युनिटमध्ये म्हणजे युनिट क्रमांक 5 टर्म सेकंडचं जे पहिलं युनिट आहे ते आहे युनिट क्रमांक 5 यामध्ये करणार आहोत. अँड दिस इज टोटली अ थेरी युनिट. हे संपूर्णतः थेरी युनिट आहे. इन दिस ओनली थेरी क्वेश्चन यू हॅव टू सॉल्व. यामध्ये फक्त थिअरी क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम विचारला जाणार नाही. जीएसटीच्या संदर्भात ज्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या सर्व कन्सेप्टचा अभ्यास आपण या युनिटमध्ये करणार आहोत. ओके, देन द नेक्स्ट युनिट दॅट वी आर गोइंग टू स्टडी इट इज युनिट नंबर 6. इट इज ब्रांच अकाउंट्स. पुढचं जे युनिट आहे ज्याचा अभ्यास आपण करणार आहोत ते आहे ब्रांच अकाउंट. नाउ दिस इज अ प्रॅक्टिकल युनिट. On this unit, we have to solve a compulsory problem in the question paper. हे जे युनिट आहे ब्रांच अकाउंट यावर आपल्याला कंपल्सरी प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. त्यामुळे टर्म सेकंडच्या दृष्टीने ही युनिट आपल्यासाठी महत्वाचं आहे. वाय? देर इज नो ऑप्शन फॉर दिस युनिट इन क्वेश्चन पेपर. या ठिकाणी क्वेश्चन पेपर मध्ये या युनिटवर ऑप्शन नाही. नाउ अप टू द लास्ट इयर एक्झाम वेअर कंडक्टेड इन अ रिटर्न फॉर्मॅट. आता गेल्या वर्षापर्यंत एक्झाम या रिटर्न फॉर्मॅट मध्ये कंडक्ट झालेला आहे. नाउ ड्यू टू द कोविड सिच्युएशन वी डोंट नो अबाउट हाऊ द एक्झाम विल बी कंडक्टेड. आता कोविडची सिच्युएशन आहे
त्यामध्ये आपल्याला माहित नाही, अजून सुद्धा माहित नाही की एक्झाम या रिटर्न होणार की एक्झाम या ऑनलाईन होणार. त्यामुळे सध्या तरी आपण गेल्या वर्षी जो पॅटर्न आहे, कारण की आपला हा इयरली पॅटर्न आहे, आपली ही TY BCom ची तुमची शेवटची बॅच आहे, ही शेवटची बॅच ही इयरली पॅटर्नची आहे. पुढच्या वर्षापासून सेमिस्टर पॅटर्न आहे TY BCom ला सुद्धा. त्यामुळे आपण तात्पुरत्या स्वरूपात असं मान्य करून चालूयात की आपली परीक्षा ही रिटर्न स्वरूपात होईल. मी असं कन्फर्म नाही सांगत, पण फक्त आपण असं अंदाज घेऊन चालूयात की आपली परीक्षा रिटर्न होईल, कारण की आपण इयरली पॅटर्नवर आहोत TY BCom मध्ये. त्यामुळं ब्रांच अकाउंट जे आहे, या ब्रांच अकाउंट वर तुम्हाला कंपल्सरी प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. फक्त एक मेथड या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहे, ज्या मेथडने आपल्याला ब्रांच अकाउंट तयार करायचे आहे, दॅट इज द स्टॉक अँड डेटर्स सिस्टम. स्टॉक अँड डेटर्स सिस्टम नुसार या ठिकाणी आपल्याला ब्रांच अकाउंट तयार करायचे आहेत. आणि स्टॉक अँड डेटर सिस्टम म्हणजे काय, त्यानंतर ब्रांचेसचे विविध प्रकार कुठले असतात आणि कशा प्रकारे या स्टॉक अँड डेटर सिस्टम नुसार या ठिकाणी आपल्याला ब्रांच अकाउंट तयार करायचे आहेत, या सर्वांचा अभ्यास आपण युनिट क्रमांक 6 मध्ये करणार आहोत, जे आहे ब्रांच अकाउंट. देन नेक्स्ट वन इज द युनिट नंबर 7, सिंगल एंट्री सिस्टम. पुढचं जे युनिट आपल्याला अभ्यासायचं आहे ते आहे सिंगल एंट्री सिस्टम. आय थिंक ऑलरेडी यू हॅव स्टडीड दिस युनिट युअर 11th or 12th. मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही 11वी किंवा 12वीला अकाउंटचा अभ्यास केला असेल, त्यामध्ये सिंगल एंट्री सिस्टमचा मे बी तुम्ही अभ्यास केलेला असावा. होतं का सिंगल एंट्री सिस्टम 11th किंवा 12thच्या सिलेबस मध्ये तुम्हाला? येस सर, 11th. हो सर. ओके म्हणजे येस सर. ही कन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन नसणार आहे, त्याचा तुम्ही अभ्यास हा केलेला असणार आहे 11th मध्ये. ओके, तर सिंगल एंट्री सिस्टमलाच काय म्हटलं जात असतं, दॅट इज द अकाउंटिंग ऑफ इनकम्प्लीट रेकॉर्ड. इनकम्प्लीट रेकॉर्ड असं सुद्धा सिंगल एंट्रीला म्हटलं जातं. वाय? बिकॉज द कम्प्लीट रेकॉर्ड्स आर नॉट प्रिपेअर्ड अंडर द सिंगल एंट्री. सिंगल एंट्री सिस्टम मध्ये कम्प्लीट रेकॉर्ड हे तयार झालेले नसतात, आणि त्यामुळे जे सिंगल एंट्री सिस्टमचे जे रेकॉर्ड दिलेले असतील ते रेकॉर्ड आपण काय करणार आहोत, डबल एंट्री सिस्टम मध्ये कन्वर्ट करणार आहोत. आपल्याला सिंगल एंट्री सिस्टम या युनिटमध्ये सिंगल एंट्री द्वारे मेंटेन केलेले अकाउंटिंग रेकॉर्ड दिलेले असतील, आणि ते रेकॉर्ड आपल्याला डबल एंट्री सिस्टम मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सिंगल एंट्रीचे जे प्रॉब्लेम असतील ते डबल एंट्री मध्ये कन्वर्ट करून सॉल्व्ह करायचे आहे. दॅट थिंग्स वी हॅव टू डू in the unit number 6. It is the branch account. Okay, sorry, unit number 7, it is the single entry system. And now the last unit that we have to study, it is the unit number 1, and it is analysis of financial statement. यामध्ये आपल्याला शेवटचं युनिट जे अभ्यासायचं आहे ऍडव्हान्स अकाउंटिंगच्या सिलेबस मध्ये, युनिट क्रमांक 8, जे आहे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ओके, फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस. आणि यामध्ये only one technique of financial statement analysis that we have to study is the ratio analysis. There are several techniques with that the financial statements are analyzed. आता या ठिकाणी analysis of financial statement साठी विविध प्रकारचे टेक्निक त्या ठिकाणी आहेत, परंतु आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये फक्त एकच टेक्निक दिलेला आहे. ओनली अ सिंगल टेक्निक इज गिवन, अँड दॅट इज द रेशो अनालिसिस. आणि ते म्हणजे काय, ते आहे रेशो अनालिसिस. Okay, under the ratio analysis we have to study its meaning, objective, its nature. आपल्याला काय करायचंय, रेशो अनालिसिसचा अर्थ त्या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे, मिनिंग, त्यानंतर त्याचे ऑब्जेक्टिव्ह कुठले आणि त्याचं नेचर कुठले. अँड देन वी हॅव टू स्टडी द रेशो. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही रेशो अभ्यासायचे आहेत, आणि ते रेशो आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कॅल्क्युलेट करायचे. कुठले ते रेशो बघूयात आपण. ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो, डेटर टर्नओव्हर रेशो, करंट रेशो, लिक्विड रेशो अँड डेट टू इक्विटी रेशो. असे 8 प्रकारचे रेशो. ओनली 8 टाइप्स ऑफ रेशोज वी हॅव टू स्टडी. फक्त 8 रेशो या ठिकाणी स्टडी करायचे. जर रेशोचा आपण विचार केला, मोर दॅन 30 रेशोज आर देअर. 30 पेक्षा जास्त रेशो आहेत फायनान्शियल स्टेटमेंट अनालाइज करण्यासाठी, पण आपल्या सिलेबसमध्ये फक्त आपल्याला 8च रेशो दिलेले आहेत, आणि या 8 रेशो आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करायचे. इट इज द मोस्ट सिंपल युनिट ऑफ आवर सिलेबस. आपल्या सिलेबस मधील अत्यंत सोपं युनिट आहे. अवघ्या 5 मिनिटात, किती, अवघ्या 5 मिनिटात आपण याच्यावरचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करणार आहोत. या ठिकाणी काय,
रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे काय, फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. त्या फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करायची आणि कॅल्क्युलेटरवर रेशो कॅल्क्युलेट करायचा. कुठल्याही प्रकारचा अकाउंट आपल्याला यामध्ये तयार करायचं नाही. द फॉर्म्युला विथ अस, आपल्याला फॉर्म्युला माहित असणार आहे आणि त्या फॉर्म्युलामध्ये प्रॉब्लेम मधून फक्त आयडेंटिफाय करून व्हॅल्यू पुटअप करायचा, कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करायचं, आपल्याला रेशो त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होणार आहे. आणि 20 मार्क्ससाठी, हाऊ मेनी मार्क्स? फॉर 20 मार्क्स प्रॉब्लेम विल बी आस्क्ड ऑन दिस युनिट इन युअर क्वेश्चन पेपर. 20 मार्क्ससाठी तुम्हाला प्रॉब्लेम रेशो अनालिसिसचा विचारला जाणार आहे की तो अत्यंत सोप्या प्रकारचा प्रॉब्लेम अवघ्या 5 मिनिटात तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकणार आहात. एवढा सोपा प्रॉब्लेम या ठिकाणी या युनिटवर विचारला जाणार आहे. ओके, तर अशा प्रकारे टर्म नंबर सेकंड मध्ये हा सिलेबस आपल्याला अभ्यासायचा आहे. युनिट नंबर 5 इट इज ओव्हरव्ह्यू अँड इव्हॉल्युशन ऑफ जीएसटी. युनिट नंबर 6 ब्रांच अकाउंट्स. युनिट नंबर 7 सिंगल एंट्री सिस्टम अँड युनिट नंबर 8 अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ओके, तर अशा प्रकारचे 8 युनिट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ओके, नाउ यू हॅव एनी डाऊट, एनी डिफिकल्टी रिगार्डिंग दिस सेकंड टर्म सिलेबस? कुणाला काही शंका आहे? इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. ओके, तर अशा प्रकारे हा सिलेबस आहे आणि उद्यापासून आपण जे 5वं युनिट आहे जीएसटी, त्याच्यापासून आपण या युनिटला, या सिलेबसला उद्याच्या लेक्चर पासून आपण सुरुवात करणार आहोत. ओके, नाउ इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग द असाइनमेंट यू कॅन आस्क. तत्पूर्वी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की ऑफिशियल रेकॉर्डनुसार जवळपास आपल्या दोघं डिव्हिजन, इंग्लिश मिडियमच्या दोघं डिव्हिजन मिळून 180 ऍडमिशन झालेले आहेत, 180 ऍडमिशन झालेले आहेत. ओके, आणि जे गुगल क्लासरूम मी तुम्हाला ऍडव्हान्स अकाउंटिंग आणि ऑडिटिंग टॅक्सेशनचं सेंड केलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला असाइनमेंट जे दिलेल्या आहेत, तर मला फक्त गुगल क्लासरूमला जवळपास 153 स्टुडंट म्हणजे 153 स्टुडंट जॉईन झालेल्या दिसतात आणि ऑफिशियल रेकॉर्डनुसार आपल्या ऍडमिशन या 180 आहेत. म्हणजे जवळपास 30 विद्यार्थिनी, 27 जवळपास 30 विद्यार्थिनी अशा आहेत की ज्यांनी अद्यापपर्यंत गुगल क्लासरूम हे जॉईन केलेलं नाही आणि त्यांच्या आणि काही विद्यार्थिनींच्या असाइनमेंट सुद्धा अजून आलेल्या नाहीयेत. ओके, आता तुमच्या शंका विचारा असाइनमेंटच्या संदर्भातल्या. अनम्यूट करा स्वतःला आणि काही शंका असेल रिगार्डिंग द असाइनमेंट यू कॅन आस्क मी. कुणीतरी मगाशी मला असाइनमेंटच्या संदर्भात विचारायचा प्रयत्न केला होता, मी सांगितलं आपण नंतर असाइनमेंटच्या मुद्द्यावर येणारच आहोत. बोला. मी माझ्या असाइनमेंट राहिले सबमिट करायचे. काल लास्ट डेट, आज सबमिट केली चालेल का? करा सबमिट करा, काय हरकत नाही. चालेल, थँक्यू. अजून कुणाला काही शंका विद्यार्थिनींनो? सर आमची असाइनमेंट तुम्हाला पोहोचलं ते कसं करणार आम्हाला? असाइनमेंट तुम्ही अपलोड केल्या की मला या ठिकाणी टर्न इन म्हणून मेसेज येतो. फॉर एक्झाम्पल मी एकच मिनिट तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे स्क्रीन त्याची दिसते. असाइनमेंटची स्क्रीन दाखवतो मी तुम्हाला ऍडव्हान्स अकाउंटिंगची. ओके, जस्ट अ मिनिट. तर किती तारखेपर्यंत सबमिट करायचे? 20 तारखेपर्यंत शेवटची डेट वाढवून दिली होती, पण आता तुम्ही सबमिट करणार आहात आज, त्यामुळे तुम्हाला आता तो लेट मार्क मध्ये तुमची असाइनमेंट सबमिट होईल. ओके, जस्ट अ मिनिट. मी माझी स्क्रीन तुम्हाला प्रेझेंट करतो की कशा प्रकारे तुमच्या असाइनमेंट मला हँडओव्हर झालेल्या आहे हे दिसतील, तुम्हाला सुद्धा दाखवतो. ओके, स्क्रीन दिसते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्रत्येकाला? येस सर. आता डाव्या बाजूला बघा, म्हणजे वर जर तुम्ही बघितलं असाइनमेंट 4, ही असाइनमेंट नंबर 4 ची स्क्रीन मी तुम्हाला दाखवतोय. तर त्या ठिकाणी
126 विद्यार्थिनींनी असाइनमेंट सबमिट केलेले आहेत. टर्न इन म्हणून दिसत असेल तुम्हाला. ओके, म्हणजे टर्न इनच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या 126 त्या विद्यार्थिनींनी असाइनमेंट या ठिकाणी सबमिट केलेले आहेत आणि 26 असाइन असं तुम्हाला दिसतंय. म्हणजे 26 मुलींच्या असाइनमेंट सबमिट करायच्या राहिलेल्या आहेत. आता या ठिकाणी तुम्ही परत डाव्या बाजूला बघा, टर्न इन तुम्हाला काही विद्यार्थिनींची नावं दिसतील. फॉर एक्झाम्पल पहिलं नाव आकांक्षा बैरट, आयशा लाळे, ऐश्वर्या काळे, ऐश्वर्या मरभळ, हे जे नावं दिसत आहेत तुम्हाला, ज्यांच्या नावासमोर ग्रीन मध्ये 10 लिहिलेलं आहे, आउट ऑफ 10 मार्क अजून तिथे असाइन केलेले नाहीयेत, तर या विद्यार्थिनींनी असाइनमेंट सबमिट केलेल्या आहेत. अशा प्रकारे मला कळतं की कुणी असाइनमेंट या सबमिट केलेल्या आहेत. आणि ज्यांच्या असाइनमेंट सबमिट नाही ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी शो करतो थोडक्यात. आता या ठिकाणी तुम्हाला रेड मध्ये मिसिंग असं नाव दिसत असेल. फॉर एक्झाम्पल ऐश्वर्या पासळकर म्हणून तुम्हाला दिसतंय मिसिंग म्हणून रेड कलरला. या विद्यार्थिनींनी अद्यापर्यंत असाइनमेंट सबमिट केलेल्या नाहीत. फॉर एक्झाम्पल ऐश्वर्या पासळकर आहे, त्यानंतर आकांक्षा पोळ आहे, अक्षदा जीवतोडे आहे, अमृता कोळी, अनिता हाके, हे जे तुम्हाला मिसिंग मध्ये दिसतंय रेड कलर, या विद्यार्थिनींनी असाइनमेंट सबमिट केलेली नाही. तर अशा प्रकारे मला हे समजतं या असाइनमेंट सबमिट केलेल्या आहेत किंवा नाही. ओके, यस, बोला. तुझ्या नावासमोर मिसिंग का दिसतंय? काय तुझं नाव काय तुझं नाव काय ताई तुझं, एकदा रिपीट कर. आरती कुडले. मिसिंग तू सबमिट नाही केलेली असाइनमेंट. सर केलेले आहेत मी सगळ्या असाइनमेंट सबमिट. मग इथे मिसिंग कसं काय दिसणार? कारण की तुझ्या नावासमोर ज्या वेळेस तू असाइनमेंट सबमिट केले असेल तर तुझं नाव टर्न इन मध्ये जाणार, मिसिंग मध्ये नाही येणार, बिकॉज इट इज अ कम्प्युटराइज रेकॉर्ड. एकदा परत व्हेरीफाय कर आणि परत सबमिट कर एकदा. ओके सर, यस, ते टर्न इन मध्ये माझं नाव पण दिसत नाहीये. टर्न इन मध्ये मी काय मानसी कुठे? सर्वांचे नाव दाखवले नाही ताई, मी फक्त एक्झाम्पल म्हणून दाखवले मला. ओके, आणि एवढ्या विद्यार्थ्यांची नावं मला दाखवता येणं शक्य नाही होणार. पण सर मी सबमिट केली आहे. 126 नाव, मग तिथे जर तुझं नाव मिसिंग मध्ये नसेल तर तुझं नाव टर्न इन मध्ये आलेलं असेल. ओके, अजून कुणाला काही शंका आहे? ज्यांनी असाइनमेंट सबमिट केलेलं नाही त्यांनी पटकन असाइनमेंट सबमिट करा. पण आता जे सबमिट करतील त्यांच्या नावासमोर लेट म्हणून दिसणार आहे. ओके, कारण की 20 तारखेपर्यंत मी मुदत वाढवून काही विद्यार्थिनींनी हॅलो सर. असाइनमेंट सॉल्व्ह केलेलं. यस यस, सर मी पण असाइनमेंट सबमिट केले आहे पण मिसिंग दाखवतोय. एकदा परत रिसबमिट करा एकदा परत. बरं, सर मी आता चेक केलं, मी असाइनमेंट सबमिट केलेले असून तिथं ना मिसिंग असं रेड ह्याच्यामध्ये आलेलं आहे लेटर्स मध्ये. ठीक आहे, ते नंतर मार्क होईल. कारण की आता माझं सिस्टम आता मी ज्या वेळेस स्क्रीन प्रेझेंट करतोय माझी सिस्टम रिफ्रेश होणार नाही, नंतर ती मार्क होईल. या पुढच्या तर मी ना आधी जी तुम्ही आजची डेट दिलेली ना त्याच दिवशी मी सबमिट केलं होतं. ठीक आहे ना, माझे सिस्टम रिफ्रेश झाले नसेल ती येईल सोमवारी. म्हणजे या सोमवारी येत्या सोमवारी एक लिस्ट मी तुम्हाला पाठवेल, सोमवारी किंवा मंगळवारी, की कुठल्या विद्यार्थिनींनी असाइनमेंट सबमिट केलेल्या नाहीत. आता यामधनं जो रिपोर्ट जनरेट होईल सिस्टम मधनं, तो सिस्टम मध्ये ज्या विद्यार्थिनींनी असाइनमेंट सबमिट केलेल्या नसतील त्यांची यादी मी सोमवारी किंवा मंगळवारी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकेल. ओके, तर अशा प्रकारे यस सर मी पण असाइनमेंट सबमिट केलं ते पण मिसिंग दाखवते इथं. ही असाइनमेंट नंबर 4 होती. असाइनमेंट नंबर तुम्ही वेगळे 3 मध्ये केला असेल. ही मी फक्त असाइनमेंट नंबर 4 ची स्क्रीन तुमच्या समोर दाखवली होती. चेक करा एकदा परत सर्वांनी असाइनमेंट, कारण की हे सिस्टम जनरेटेड रिपोर्ट आहे, हे मॅन्युअल नाही. मॅन्युअल असलं तर त्यामध्ये घोळ होणं शक्य आहे, कम्प्युटराइज मध्ये त्या ठिकाणी घोळ होणं अशक्य असतं. त्यामुळे एकदा परत रिव्हेरीफाय करा, नसेल तर रिसबमिट करा. ओके.